नमस्कार मंडळी, कसे आहात? स्वागत आहे पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. बऱ्याच दिवसानंतर आज व्हिडिओ आपल्यासोबत शेअर करते. मला कुरडया बनवायच्याच होत्या, तर म्हटलं व्हिडिओसुद्धा आपल्यासोबत शेअर करावा. कुरडया बनवण्यासाठी इथं मी गहू 3 दिवस आणि 3 रात्र पाण्यात भिजत घातले होते. पाण्यामधून काढून पुन्हा त्यांना स्वच्छ धुवून घेतले. त्यानंतर आता मिक्सरमध्ये काढून घेऊया. एकदम जाड पण नको आणि खूप बारीक पण नको. तर चला मिक्सरमधून छान असे काढून घेऊया. भिजवलेले सगळे गहू मिक्सरमधून काढून घेतले. आता चिक आणि चोथा आहे तो वेगळा करून घेऊया. अशा पद्धतीने हातामध्ये घेऊन घट्ट पिळून घेते आणि चोथा वेगळा करून घेते. जेवढं शक्य होईल तेवढं घट्ट पिळून घ्या, म्हणजे तेवढा चिक आपला व्यवस्थित असा निघेल. पुन्हा एकदा इथं मी पुरणाची चाळणी घेतली आणि त्यामधून सुद्धा मी गाळून घेते. आणि इथं मी मोठा पिंप घेतलेला आहे, त्याला व्यवस्थित अशी साडी बांधली आणि पुन्हा एकदा गाळून घेते. प्रोसेस थोडीशी मोठी वाटते ना, पण अशा पद्धतीने केल्या तर आपल्या कुरडया खूप छान होतात. तुम्ही कशा पद्धतीने कुरडया बनवता मला नक्की सांगा. तर इथं मी सगळा चिक आहे तो गाळून घेते. सगळा चिक आहे तो साडीच्या साहाय्याने व्यवस्थित असा गाळून घेतला आणि त्यामध्ये पुन्हा कळशीभर पाणी टाकलं आणि एका कापडाने व्यवस्थित बांधून रात्रभर ठेवलेलं होतं. आता सकाळचे 6 वाजलेले आहेत आणि इथं आपण पाहू शकता सगळा चिक खाली बसलेला आहे आणि पाणी वर आलेलं आहे. ते सगळं पाणी आपण काढून घेऊया. जेवढं शक्य होईल तेवढं पाणी काढून घ्या, म्हणजेच आपल्या कुरडया खूप छान होतील. तर इथं मी सगळं पाणी आहे ते काढून घेतलेलं आहे आणि आपण पाहू शकता चिक खूप घट्ट बसलेला आहे. तर तो आपण चमच्याच्या साहाय्याने व्यवस्थित असा काढून घेऊया. चिक काढून घेतल्यानंतर तो आधी मोजून घेऊया. कुरडया बनवताना एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची, ती म्हणजे जेवढं चिक असेल तेवढंच आपल्याला पाणीसुद्धा घ्यायचं आहे. पाण्यामध्ये मी मीठसुद्धा टाकलेलं होतं, मीठ टाकताना स्किप झालं. असं इथं पाण्याला व्यवस्थित अशी उकळीसुद्धा आलेली आहे. तर आता आपण हळूहळू करून चिक टाकूया आणि चिक टाकण्याआधी गॅस कमी करून घ्यायचा.
सगळ्या गुठळ्या व्यवस्थित अशा मोडून घेतल्या आणि आम्हाला कमीत कमी 15 मिनिट तरी लागले असेलच। तर आता आपण कमीत कमी 45 मिनिट पीठ व्यवस्थित असं शिजवून घेऊया। त्याआधी चमचला जो चिक लागलेला होता तो हात भिजवून काढून घेतला आणि हात भिजवूनच करा, नाहीतर आपल्याला चटकासुद्धा लागू शकतो। चिक शिजलेला आहे। आता तो मी टेरेसवर घेऊन जाते, पातेलच घेऊन जाते। त्यानंतर मस्त अशा कुरडया बनवून घेऊया। कुरडया बनवण्याचं जे भांडं आहे त्याला आपण व्यवस्थित असं तेल लावून घेऊया। त्यानंतर कुरडया बनवायला घेऊया आणि आमच्याकडे कुरडया बनवण्याचं साचा म्हणता, आपल्याकडे काय सांगता मला नक्कीच सांगा। तर इथं व्यवस्थित असा चिक भरून घेते। त्यानंतर छान अशा कुरडया बनवून घेऊया। कुरडया बनवताना मी नेहमीच छोटे छोटे कुरडया बनवत असते, कारण त्यांना तळताना कमी तेल लागतं आणि थोडे मोठे बनवल्या की तेल जास्त लागतं असं। आणि इथं आपण पाहू शकता कुरडया खूप छान होत आहे। आमच्या लग्नाला आता 9 वर्ष पूर्ण होणार आणि मी कुरडया तिसऱ्यांदाच बनवते। हाय माझं 3रं वर्ष आहे आणि मी सुद्धा हळूहळू शिकत आहे। पहिल्या वर्षी बनवल्या होत्या त्या खराब झालेल्या होत्या, कारण मी पिठच व्यवस्थित शिजवला नव्हता। त्यानंतर दुसऱ्या वर्षी खूप छान झालेल्या होत्या कुरडया आणि हे माझं 3रं वर्ष आहे। तर असं इथं आपल्या कुरडया सुद्धा व्यवस्थित होत आहे। सोबतच आजचा व्हिडिओ इथंच थांबवूया। आय होप आपल्याला नेहमीप्रमाणेच आजचा व्हिडिओही आवडला असेल। व्हिडिओ आवडला असेल तर लाईकसुद्धा करा आणि कोणी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूया अशाच एका छानशा व्हिडिओसोबत। तोपर्यंत काळजी घ्या। बाय, टेक केअर।